नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पपईची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक छोटी पपई आधी त्याचं साल काढलं आहे, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लाल तिखट घेतलं आहे, धने पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, जिरे घेतले आणि मीठ घेतलं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जिरे टाकते. जिरे आपल्याला चांगले तडतडून द्यायचे. त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद टाकल्यानंतर आपल्याला धने पावडर टाकायची आहे, चांगली हलवून घ्यायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये पपई टाकणार आहोत. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं मिक्स करून झालं. त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते. आपलं मीठ टाकून झालं. आता मी हे काढून घेते. गॅस आपला मीडियमवरती आहे. आपल्याला मीडियमवरतीच गॅस ठेवायचा. मी आता पपईवरती झाकण ठेवते. आपल्याला ही 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर आपले 5 मिनटं झालेले आहेत. आपण पाहू शकतो आपली पपई शिजलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता लाल तिखट टाकते. लाल तिखट थोडंसं जास्त टाकते कारण पपई गोड असते. तिखट आणि गोड चव अशी छान लागते. आता आपण हलवून घेऊया. त्याच्यामध्ये मी जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं मोठं करून ते टाकते. आता आपण लाल तिखट आणि कूट टाकलेलं आहे, तेव्हा आपण फक्त 2 मिनटं थोडं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून लाल तिखट ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. मी ह्याच्यावरती परत 2 मिनटासाठी झाकण ठेवते. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपली पपईची भाजी रेडी आहे. तर आता ती मी एका डिशमध्ये काढून घेते. चांगलं तेल सुटलेलं आहे. तर तुम्हाला ही पपईची भाजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.